हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल नंबर्स किंवा डेसिमल फ्रॅक्शन दिलेलं असताना त्याचं कन्व्हर्जन डेसिमल नंबर मध्ये कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर लाईक डेसिमल नंबर्स कसे असतात आणि अनलाईक डेसिमल नंबर्स कसे असतात ते आपण पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. आता लाईक decimal numbers and unlike decimal numbers. आता बघा, लाईक डेसिमल नंबर म्हणजे काय? तर समजा आता हा एक डेसिमल नंबर आहे. आता हा नंबर काय आहे? 34.25 हा एक डेसिमल नंबर आहे. आता ह्या डेसिमल पॉइंटच्या नंतरचा जो नंबर आहे तो काय आहे? 25 म्हणजे 2 डिजिट्स आहे तिथं. आता आणखीन एक एक्झाम्पल बघा, 41.37. आता आणखीन एक एक्झाम्पल 32.33. आता 34.25, 41.37, 32.33 याच्यामध्ये एक सेम आपल्याला असं दिसतंय की डेसिमल पॉइंटच्या नंतर असणारा जो डेसिमल पार्ट आहे ते सगळे सेम डिजिट वाला आहे. म्हणजे हा इथं 2 डिजिट आहे डेसिमल पॉइंटच्या नंतर. डेसिमल पॉइंटच्या नंतर 2 डिजिट, डेसिमल पॉइंटच्या नंतर 2 डिजिट. म्हणजे जेव्हा डेसिमल पॉइंटच्या नंतर असणारा डेसिमल पार्ट हा सेम डिजिटचा असतो तेव्हा त्याला लाईक डेसिमल नंबर असं म्हणतात. आता लाईक डेसिमल नंबरची ही कन्सेप्ट आहे. तर अनलाईक डेसिमल नंबर म्हणजे काय? त्याच्या उलट. म्हणजे कधी कधी काय असतं बघा, 23.1, 34.235, 36.25. म्हणजे आता हे नंबर जे दिसतात तुम्हाला, डेसिमल पॉइंटच्या नंतरचा असणारा जो डेसिमल पार्ट आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या डिजिटचा आहे. इथं 1 डिजिट आहे, इथं 3 डिजिट आहे, इथं 2 डिजिट आहे. म्हणजे डेसिमल पॉइंटच्या नंतर असणारे जे डेसिमल नंबर्स आहेत ते जे वेगवेगळ्या डिजिटचे असतात ते असतं अनलाईक डेसिमल नंबर. कन्सेप्ट खूप सोपी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. लाईक डेसिमल नंबर्स म्हणजे डेसिमल पॉइंटच्या नंतर असणारे डेसिमल नंबर ते सेम डिजिटचे असतात, ते म्हणजे लाईक डेसिमल नंबर. आणि जिथं डेसिमल पॉइंटच्या नंतर असणारे जे डेसिमल नंबर्स आहेत ते डिफरंट डिजिटचे असतात ते असते अनलाईक डेसिमल नंबर्स. आता ही झाली लाईक डेसिमल नंबर आणि अनलाईक डेसिमल नंबर कन्सेप्ट क्लिअर. आता पुढे आपल्याला बघायचं की डेसिमल फ्रॅक्शनचं डेसिमल नंबर मध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता हा एक डेसिमल नंबर आहे. परत हा एक डेसिमल नंबर आहे आणि हा एक डेसिमल नंबर आहे. आता इथं बघा, हे प्रत्येक एक डेसिमल फ्रॅक्शनचे एक्झाम्पल दिले. तर डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय? तर ज्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला म्हणजे 10च्या पटीमध्ये नंबर्स दिलेले असतात. म्हणजे बघा, आता पहिला काय 23/10, दुसरा काय 33/100 आणि तिसरा आहे 43/1000. म्हणजे हे सगळे जे डिनॉमिनेटरचे नंबर दिसत आहेत ते आपले सगळे 10च्या पटीतले आहेत. म्हणजे 10 न मल्टिप्लाय होणारे आहेत. म्हणजे असे जे फ्रॅक्शन्स असतात त्याला म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन. फक्त डेसिमल फ्रॅक्शनच आपल्याला कन्व्हर्जेशन डेसिमल नंबर मध्ये करता येतं. जर फ्रॅक्शन असं असेल तर ह्या फ्रॅक्शनचा आपल्याला डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करता येत नाही. जर येऊ शकतं पण त्याला आपल्याला डिवाइड करावं लागतं. डिवाइड करून नंतर आपण त्याला कन्वर्ट करू शकतो, पण सहजासहजी आपल्याला ह्याला डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करता येत नाही, कारण हा डेसिमल फ्रॅक्शन नाहीये. डेसिमल फ्रॅक्शन कसा असतो तर ज्याचं डिनॉमिनेटर 10, 100, 1000, 10,000 अशा पटीमध्ये असतं त्याला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतात. आता डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्जेशन डेसिमल नंबर मध्ये कसं करायचं? तर पहिल्यांदा न्यूमरेटर जो नंबर दिसतोय तो ऍज इट इज लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला 1च्या पुढे किती झिरो आहेत? 1 झिरो आहे. तर लेफ्टला एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा, सॉरी राईटला एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे हा राईट हँड आहे आपला. राईट हँडच्या नंतर हा एक डिजिट सोडायचा
आणि इथं हा पॉइंट द्यायचा. हे झालं डेसिमल नंबर मध्ये ह्या फ्रॅक्शनचं कन्व्हर्सेशन. आता पुढे बघा 33. आता 33 हा न्यूमरेटर आहे. न्यूमरेटर आपण ऍज इट इज लिहून घेऊया. आता ह्याला डिनॉमिनेटर 100 आहे. 100 आहे म्हणजे 1च्या पुढे किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. तर राईट हँड पासून 2 नंबर सोडून द्यायचे, म्हणजे 2 झिरो असल्यामुळं 2 नंबर सोडून द्यायचे. तर 1 आणि 2 सोडून दिले तर इथं येतं डेसिमल पॉइंट. आणि अगोदर काही नंबर नाहीये म्हणून आपण इथे 0 ऍड करायचा. हा झालेला आहे ह्या डेसिमल फ्रॅक्शनचं डेसिमल नंबर मध्ये कन्व्हर्शन. आता पुढे आहे बघा 43. आता न्यूमरेटर आपण ऍज इट इज लिहून घेऊया. आता इथं डिनॉमिनेटरला 1000 आहे. तर 1000 आहे म्हणजे 1च्या पुढे किती झिरोज आहेत? 3 झिरोज आहेत. तर आपल्याला इथं 3 डिजिट सोडून पॉइंट द्यायचे. पण जर आपण राईट पासून काउंट केलं तर 1 आणि 2 डिजिट अवेलेबल आहे, तिसरा डिजिट अवेलेबल नाही. तर तिसरा डिजिट अवेलेबल नाही म्हणून आपल्याला एक 0 ऍड करायचा आहे आणि नंतर डेसिमल पॉइंट द्यायचा आणि इथं एक 0 ऍड करायचा आहे. म्हणजे 43/1000 या डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्सेशन आहे 0.043. म्हणजे जर नंबर अवेलेबल नसेल तर राईट हँड पासून डिजिट काउंट करायचे आणि जितके डिजिट्स आपल्याला कमी पडतायत तितके 0 ऍड करायचे आणि नंतर आपल्याला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण डेसिमल फ्रॅक्शनचं कन्व्हर्सेशन डेसिमल नंबर मध्ये करतो तेव्हा ही पण कन्सेप्ट एकदम सोपी आहे. फक्त डिनॉमिनेटरला 1च्या पुढे किती झिरो आहेत तेवढे डिजिट राईटला सोडून आपल्याला पॉइंट द्यायचं. तेवढे डिजिट राईटला सोडून पॉइंट. इथं आता 1 झिरो आहे तर 1 डिजिट सोडून पॉइंट. इथं आता 2 झिरो आहेत तर 2 डिजिट सोडून पॉइंट. आणि इथं 3 झिरोज आहेत तर 3 डिजिट सोडून पॉइंट. आता इथं तिसरा डिजिट आपल्याकडे अवेलेबल नव्हता तर आपण एक 0 ऍड केला आणि नंतर डेसिमल पॉइंट दिलेला आहे. आता जेव्हा डेसिमल फ्रॅक्शन असतं तेव्हा लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय? तर जे डेसिमल पॉइंटच्या नंतरचे जे नंबर आहेत ते सेम डेसिमल पार्टचे नंबर आहेत ते सेम डिजिट मध्ये पाहिजेत. त्याला म्हणायचं लाईक डेसिमल नंबर. अनलाईक म्हणजे जे डेसिमल पॉइंटच्या नंतरचे जे डिजिट आहेत ते सगळे वेगवेगळ्या डिजिटचे असतात, त्याला म्हणायचं अनलाईक. आणि जेव्हा आपण डेसिमल फ्रॅक्शनचं डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा एक अट आहे की डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे डिनॉमिनेटरला 10, 100 आणि 1000च्या पटीतलेच नंबर असले पाहिजे. त्याच नंबरला आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतो. जर 10, 100, 1000 किंवा 10च्या पटीतले नंबर सोडून असतील तर त्याला आपण डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. ही खूप साधी आणि सोपी कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हजला हा व्हिडिओ शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.